टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या 30व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन। शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी कृपया आपण उपस्थित राहावे ही विनंती। पुष्पार्पण वेळ सकाळी 9 वाजता। संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कडेगाव कराड रोड MIDC शिवाजीनगर। अभिवादक ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूस तालुका खटाव जिल्हा सातारा। संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर। लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांना स्मृतिदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली। टेंभू योजनेच्या जनकाचे कडेगावात कृतज्ञतापूर्वक स्मरण। आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते आणि दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त कडेगाव येथील संकल्पसिद्ध प्रेरणास्थळावर त्यांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले। कराड विटा रोडवरील MIDC शिवाजीनगर येथील प्रेरणास्थळावर त्यांच्या प्रतिमेचं पूजन देशमुख कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जयदीप देशमुख, ग्रीन पॉवर शुगर्स गो पूजेचे चेअरमन अपर्णाताई देशमुख, रुपाली देशमुख, मनीषा देशमुख, विश्वतेज देशमुख, शिवतेज देशमुख, जयराज देशमुख आणि स्वराताई देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांनी अण्णांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहिली। लोकनेते संपतरावजी देशमुख अण्णांचा वैचारिक वारसा जोपासतच कुटुंबियांची सामाजिक व राजकीय वाटचाल सुरू असल्याचे यावेळी दिसून आलं। दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण आणि समाजकारण केले। तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली। मला मंत्रिपद नको, माझ्या भागाला पाणी द्या, जेणेकरून कायम दुष्काळी असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल, हा दृढ संकल्प उराशी बाळगून त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले। त्यांच्याच प्रयत्नांमुळे 20 ऑक्टोबर 1995 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते ऐतिहासिक टेंभू योजना मंजूर झाली। सांगली, सातारा आणि सोलापूर या 3 दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्याच्या टोकापर्यंतच्या निर्जीव जमिनीला जीवन देणारी ही आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिस्ट योजना ठरली। ज्या योजनेमुळे आज या भागातील ओसाड माळ रानाने हिरवा शालू परिधान केला आहे, त्या योजनेचे जनक म्हणून संपतरावजी देशमुख यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे। अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कडेगाव पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी हजेरी लावली होती। यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार संजय पाटील, आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार सदाशिव पाटील, शिवसेना नेते व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, रणधीर नाईक, राजाराम गरुड, प्रांत अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, बंडोपंत राजू उपाध्ये, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, पंचायत समिती सदस्य पूनम माळी, भाजपा तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप कदम, निलेश एसुगडे, नगरसेवक दिगंबर पाटील, विजय गायकवाड, निलेश लंगडे, गणेश भोसले, नगरसेविका विद्या खाडे आणि मनीषा राजपूत उपस्थित होते। याशिवाय DS देशमुख, जिल्हा संघचालक डॉक्टर मकरंद बर्वे, महेंद्र पवार, शिवाजी मगर पाटील, रोहित पाटील, दत्तात्रय उथले, उमेश पाटील, राजेंद्र लाड, प्रताप लाड, सत्यवान सूर्यवंशी, प्रमोद मिठारी, दिलीप पाटील, बाबू खांडेकर, उमेश लाड, विजय खाडे, हिम्मत देशमुख, संभाजी पाटील, माणिक मोरे, बापूराव पवार, विशाल सूर्यवंशी, लक्ष्मण कणसे, सुशांत महाडिक, हनुमंतराव कदम, चंद्रकांत पाटील, सतीश जाधव, आबासाहेब करांडे, सयाजी चव्हाण, संजय पवार, राजू मुलानी, अशोक साळुंके, अनुप पवार, सुधीर पाटील, सतीश चौगले, पोपट संगपाळ, सारंग माने, रणजित यादव, विजय पाटील, रवींद्र कांबळे, नितीन नवले, रमेश पाटील, मुनीर खान पठाण, रामचंद्र वरुडे, माणिक ठोंबरे, जयवंत पाटील, करण हजारे, नारायण खटावकर, श्रेणिक पाटील, जवाहर बापू पाटील, दीपक मोहिते, रमेश एडके, प्रल्हाद जाधव, जीवन सावंत, आप्पासो हजारे,
गोरख सूर्यवंशी, अमृत यादव, शीतल सावळवडे, राजू मधवाने, एम.आर. पाटील, श्रीकांत निकम, अनिल लाड, चंद्रदीप बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमास कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, आजी माजी सभापती, उपसभापती, सदस्य, नगरसेवक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि देशमुख कुटुंबियांचे नातेवाईक उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यवादांनी व विचारांना आदरांजली वाहिली।